ते जर येत असेल तर तुम्ही म्हणजे असं कोणातरी मित्रासोबत या, गर्लफ्रेंडला वगैरे घेऊन घेऊ नका, कारण इकडून तो सेम स्पॉट आहे, म्हणजे इथून गेलात तर तुमचं चेतन होऊ शकते. आणि सिया गोयलला इथे घेऊन येऊ नका. जास्तच एकदम तुम्हाला एकदम भीती वाटत असेल तर बसून या. असं बसून येऊ शकतात आपण. तर मला भीती वाटते तर बसून येतो. पाहायला भीती वाटते घंटाची. मागच्या वर्षी याच वॉटरफॉलवर आलेलो आम्ही, तेव्हा पाऊस खूप होतं, पूर्ण भरलेलं होतं. माझ्या मोबाईल आतमध्ये टाकलेला, सिनेमॅटिक शॉट घेत होतो आतमधून, तर डिस्प्लेच ग्रीन झालेला. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्रँड न्यू व्लॉगमध्ये. तर आत्ताचे वाजता संध्याकाळचे 5 आणि आपण आहोत कोकणात पडवेमध्ये, जे की आपल्या मावशीचं गाव आहे. आणि आजच्या व्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत थोडं गावाचे काही हिडन प्लेसेस, जे की आपण या व्लॉगमध्ये कवर करणार आहोत. मी गावी आलो थोड्या वेगळ्या कामासाठी, जसे की माझं थोडं डॉक्युमेंटरीचं काम होतं. मी आलेलो सकाळी आणि माझी लगेच उद्या परत मी मुंबईला जाणार आहे. उद्याची परत लगेच ट्रेन आहे माझी. तर थोडा विचार केला संध्याकाळी आम्हाला थोडा फिरावं, आणि अजून विचार आला की चला आपण आता व्लॉग बनावं याच्यावरती. तर मी, माझा भाऊ आणि एक सर्वेश, आम्ही तिघं जाणार आहोत थोडं एक्सप्लोअर करायला बाईकवरनं, तिघं पण. तर बघू आपण आता काय काय एक्सप्लोअर करणार या व्हिडिओमध्ये. सगळ्या तुम्हाला व्हिडिओमध्ये कवर होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला लाईक आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. गाईस तो बघा मोर, भाई काय समोरून गेला, कडक दिसत होता. तो गाईस तो बघा तिकडे मोर दिसतोय तुम्हाला. तो बघा भाई समोरून आमचा काय उडत गेला तो भाई. तो जातोय. लक आहे भाई आपलं. तर गाईस आता आपण गावराईच्या जंगलामध्ये आहोत, म्हणजे सड्यावर आहोत. आता आपण खाली जातो आहोत थोडा. तिकडे आपण गाडी थोडी पाठी लावली, बिकॉज हा उतार खूप डेंजरस आहे आणि चढाव पण डेंजरस आहे. म्हणून विचार केला आपण पायी हा डिस्टन्स गाठावा. तर पण चालतोय त्या रस्त्यात ना, बघू किती वेळेला. पण एका छोट्या वॉटरफॉलच्या इथे आलोत. आता सध्या ते पाणी कमी आहे, कारण का एक हफ्ता झाला गावात पाऊस नाही पडत आहे. जर पाऊस पडला असता तर इकडे पूर्ण असा वॉटरफ्लो असला असता. थांबा नव्हतं, वॉटरफ्लो दाखवतो. हा बघा, हा एक छोटा असा इथे वॉटरफ्लो आहे आणि हा असा जातोय खाली, आणि आपल्या इकडनं असं वरती जायचं. तर बघा वेदांत तिकडे पोचलाय समोर, तर आपण इकडनं चढूया. तर गाईज पुढे जास्त पाणी नाही आहे. वेदांत जाऊन चेक करते तरी पण. आणि हा असा वॉटरफ्लो जातो. मगाशी आपण तिथे होतो समोर, आता तिकडनं असं वरती आलो आपण. सर्वेश बघा, सर्वेशचं काय माहित नाही, कपडे घासे घालण्याला की पोरगी बघायला जातोय. फुल पॅन्ट घालण्याला इथे वॉटरफॉलचं इथे. तर गाईस आता मी माईक लावलाय आणि आपण थोडा खाली जातोय. हा, तर गाईस इकडनं तुम्ही व्ह्यू बघू शकतात कसा आहे. थोडा आपला डिवाइस
थोडा आहे तर त्याला ऍडजस्ट करून घ्या. बट माझ्या पाठी तुम्ही व्ह्यू बघू शकतात. जर इकडे हाच पावसाचा वेळ असली असती तर भाई चुम्मा व्ह्यू आला असता इकडनं. हा तर बघा गाईस, तुम्ही माझ्या पाठी व्ह्यू बघू शकतात. काय सुंदर अप्रतिम व्ह्यू आहे. आता पाऊस नाही पडत आहे, अजून हफ्ता झाला म्हणजे पावसाचा सीझन चालू आहे, बट एक हफ्ता झाला गावात पाऊस नाही पडलाय म्हणून पाणी खूप कमी आहे. जर हेच ऑगस्ट किंवा सप्टेंबर असला असता, पाऊस एकदम धोधो असला असता, तर इकडनं एकदम चुम्मा व्ह्यू आला असता गाईज. आणि ठीक आहे यार, नेक्स्ट टाइम आपण जेव्हा येऊ तेव्हा या स्पॉटला नक्कीच येऊ. तर गाईज, हा तुम्ही आता खालना व्ह्यू बघू शकतात. आता आपण आहोत एका टोकावरती. इकडनं म्हणजे कमीत कमी 10-12 फीट तरी खाली आहे धबधबा. आणि माझा कॅमेरामॅन सर्वेश जो आहे तो खालना व्हिडिओ काढतोय. तुम्ही इकडनं बघू शकतात केवढं कमी पाणी आहे. पाणी खूप म्हणजे खूप कमी आहे, बट हा दिसायला प्रसन्न दिसतं खूप. तर ही आहे गावराईचा छोटासा वॉटरफॉल. तर गाईज, आता आपण इकडनं खाली येतो. तुम्हाला तो व्हिडिओ मध्ये दाखवतो कसं एकदम डेंजरस. हा, खूप रिस्की आहे हा पॉइंट. थोडा दाखवतो कसं डेंजरसली त्या स्लोप वरनं उतरतो आपण. थांबा, मी इकडनं आधी वरती चढतो. असं जेव्हा तुम्ही येत असाल तर प्रॉपर गाईड सोबत घेऊन या, कारण का तुम्हाला ज्या साईटची माहीत नाही त्या साईटमध्ये जास्त म्हणजे म्हणतात ना हिरोगिरी मारायला जाऊ नका. तर आम्हाला आयडिया होतं इकडनं कसं काही यायचं ते. जर काय माहिती मी व्हिडिओमध्ये दिसतंय की नाही. हा, तर इकडे जो मेन्स इकडे खूप डेंजरस स्लोप आहे हा. म्हणजे इकडे जर तुम्ही चप्पल घालून येत असाल तर कल्याण आहे तुमचं. आणि जर तुम्हाला जास्तच एकदम तुम्हाला एकदम भीती वाटत असेल तर बसून या. असं बसून येऊ शकतात आपण. तर मला भीती वाटते तर बसून येतो. पाहायला भीती वाटते घंटाची. हा, हळूहळू आपले पाय पुढे घ्या आणि इकडनं उतरा. इकडे काही काही झाड काटेरी आहेत, थोडं बघून. आता इथे हा बघा, हा पॉइंट जो आहे इकडे पाय स्लिप होतात खूप, तर थोडं हळू जा. जिथे तुम्हाला एकदमच जास्तच स्लोप भीती वाटत असेल तर बसून या गपचूप, काय वांदा नाही. हा, तर आपण आलो खाली. चला. गाईज, पाणी बघा तुम्ही, एकदम डीप पाणी आहे. मी माझा माईक वरती पकडलाय. थांबा. गाईज, मागच्या वर्षी इकडे चाललेलो आम्ही आणि माझा हा डिस्प्ले गेलेला, ग्रीन झालेला, पूर्ण पाण्यात टाकलेला. मागच्या वर्षी याच वॉटरफॉलवर आलेलो आम्ही, तेव्हा पाऊस खूप होता, पूर्ण भरलेलं होतं. तर माझ्या मोबाईल आतमध्ये टाकलेला, सिनेमॅटिक शॉट घेत होतो आतमधून, तर डिस्प्लेच ग्रीन झालेला. सिनेमॅटिक काढण्यामध्ये कितीचा खर्च केला? 35,000चा खर्च केला एक सिनेमॅटिक व्हिडिओ बनवण्यासाठी. वा. तर मित्रांनो, आता आम्ही ट्रेकिंग करून मस्त वरती आलोय. आणि हा बघा, हा बाईक घेऊन वर आला. नाही, बाईक आपण इथेच लावलेली. हा कसा रस्ता थोडा कच्चा रस्ता आहे म्हणून तुला बोललो मी, बाईक थोडा पुढे घेऊन जा चांगल्या रोडवरती, आपण चालत येतो. चला पुढच्या स्पॉटवर जाऊया. ऊन बघ, म्हणजे किती भाजले बघा काय. हा, तर गाईज, आता आपण गावराईच्या एकदम टॉपवर आलोय, कारण का इकडनं तुम्ही व्ह्यू बघशाल ना, एकदम तुम्हाला एकदम प्रसन्न वाटेल, बघू एकदम भारी वाटेल. थांबा, मी तुम्हाला दाखवतो. तर गाईज, तुम्हाला इकडे एकदम प्रॉपर असा प्याराचा सनसेट होतोय आणि इकडे बाईक लावली आहे. काय भारी दिसतंय, काय कडक सिनेमॅटिक आलेत गाईज, ते पण दाखवतो तुम्हाला. थांबा.
तर काहीच टोकावरती इथे असे घंटा लावलेत. तर काय माहिती आता मला याचं मिनिंग माहीत नाही इथे का घंटा लावलाय, मला कारण नाही माहिती इथे का घंटा लावलाय. बट ह्याच्या समोरच असं व्ह्यू पॉईंट आहे हा वाला. तर तुम्हाला यायचं आहे तर त्या रस्त्यावरनं स्ट्रेट 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 असं येऊन तिकडे तुम्हाला घंटा दिसेल. त्या घंट्याच्या इकडनं इकडे हे आहे आपलं व्ह्यू पॉईंट आहे. तर गाईज आता 7:10 आहेत आणि सनसेट तर होत नाही, पण सनसेट म्हणजे त्या साईडला होतं, बट इकडनं पण काय कडक व्ह्यू दिसतो भाई. तर हे बघा इकडे हे आपले 2 बंधू इथे बसलेत. इकडे मोबाईलवरती आहे आणि आपण इथे व्ह्यू एन्जॉय करतोय. 1 तास झाला, 1 तास झाला पूर्ण आपण इथे बसलो आहोत. 6 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत म्हणजे आपण इथे पूर्ण हा व्ह्यू एन्जॉय करतोय. टाइम कसा पटापट जात आहे समजत नाही, तरी पण असा हा व्ह्यू अजून असं बघण्याचं मन करत आहे. तर बघू अजून आपण किती वेळ इथे आहोत. काय तेच ना, घरी जायची इच्छा होतच नाही इकडनं. असं वाटतंय इथेच टेंट बनवून इथेच राहावं. चला बघू आता काय होतं, किती वेळ जातो आणि पुढे काय काय प्लॅन्स आहेत सगळ्या व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्हाला. आपण इथे दुसऱ्या स्पॉटवर पुढे आलोय. बट या स्पॉटवरती इकडे खूप असा कचरा आहे बघा. इथे कोणी डाएट कोक पिऊन फेकलाय, इथे कोणी दारू पिऊन कॅन फेकलाय. ते पूर्ण असा कचरा आहे. म्हणजे असे पर्यटक स्थळावरती तुम्ही जसं येतात, थांबा हवा किती कचरा आहे इकडे बघ. इथे दारूच्या बाटल्या बिटल्या टाकल्या आहेत, तिकडे खाल्लेलं असंच टाकून गेलेत. म्हणजे तुम्ही असं पर्यटक स्थळावर येतात तर थोडं ठेवा ना, म्हणजे चांगलं स्वच्छता ठेवा. तर तुम्ही येत असाल तर म्हणजे इथे खा प्या मजा करा, बट स्वतःचा कचरा स्वतः कॅरी करून कुठेतरी डस्टबिन मध्ये खाली जाऊन टाका. थांब इकडे जर येत असाल तर तुम्ही म्हणजे असं कोणातरी मित्रासोबत या. गर्लफ्रेंडला वगैरे घेऊन येऊ नका, कारण इकडून तो सेम स्पॉट आहे. म्हणजे तुम्ही इथून गेलात तर तुमचं चेतन होऊ शकते. आणि सिया गोयलला इथे घेऊन येऊ नका. जवळ इकडे मस्त चूल बिल पण आहे. जर तुम्हाला जेवण बिवण बनायचं असेल, लाकडं बिकडं ऑलरेडी सगळं आहे इकडे. फक्त तुम्ही थोडंसं रॉकेल आणि माचीस घेऊन या आणि जे मला जे पाहिजे ते खायला घेऊन या. आणि इकडनं जसं समोर असा व्ह्यू आहे बघा. आणि वेदांच्या हातात बांबू आहे. वेदांत काय करतोय? वेदांत स्वतःची फिल्डिंग सेट करतोय. माझे कशाला मी करू. तर गाईज आता वाजतात 7:30 आणि आता आपण चाललो आहे खाली. खूप वेळ आपण 6 वाजले पण 7:30 म्हणजे 1.5 तास आपण वरती होतो. मस्तपैकी वेव एन्जॉय करत होतो. त्यात बाईक चालवले, बाईक फिरवले हाय स्पीडवरती. हाय स्पीड चेक केला बाईकचा, त्यात पेट्रोल संपलं. तर आता आपण चालतोय खाली, थोडा आता खाऊ पिऊ मग घरी जाऊ. तेव्हा गाईस तिकडे सर्वेसचे आम्हाला मित्र दिसले. सर्वेसचे मित्र. सर्वेस अरे बोलव त्यांना इकडे. भाई कसा डेडली आहे एकदम. पुढे आहे तर कायच नाही, पुढे तर बघा अजून किती आहे. एकदम शार्प टर्न आहे पुढे. पुन्हा गाडी येते वाटतं. पुढे कसा शार्प टर्न आहे बघा. कसला झिगझॅग जो आहे बघा, कसला झिगझॅग आहे तो भाई. समोरून गाडी बिडी असेल समजणार पण नाही म्हणून. इथं म्हणतो गाडी बंदच कर, आपोआपच जाऊ. हा बघा भाई इकडे खड्डे बघा केवढे आहेत. हा आणि इथे दगड बाहेर पण आलेत बघ ना. हिमालयन पाहिजे यार असलं आहे. घेऊ. तर हे गाईज आता वाजतायत संध्याकाळची 8 आणि आपण आता घरी पोहोचलोय. आपण कुठे खायला थांबलो नव्हतो, कारण का असं आम्हाला शंका आली की पाऊस धोधो पडणार होता. कारण का आम्ही जेव्हा वरती होतो तेव्हाच हलका पाऊस पडत होता. मग आम्ही रिक्स नाही घेतली, आम्ही डायरेक्ट घरी आलो. आम्हाला अर्धा तास तरी लागला घरी पोहोचायला आणि आता वाजतायत 8. तर आता हा व्लॉग इथेच एंड करूया. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हा पूर्ण व्लॉग बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय.